नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची ग्रामपंचायतीने घेतली हमी। बाणगाव बुद्रुक येथे श्री बाणेश्वर जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण। बाणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने उभारलेल्या श्री बाणेश्वर जलशुद्धीकरण केंद्र आरओ प्लांटचे उद्घाटन ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य शोभाताई कवडे यांच्या हस्ते झाले। बाणगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने सन 2023-24 च्या 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 3 लाख रुपयाच्या खर्चातून उभारलेल्या श्री बाणेश्वर जलशुद्धीकरण आरओ प्लांट प्रकल्पातून गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी हमी ग्रामपंचायतीने घेतली असून या केंद्रातून 1 रुपयात 1 लिटर पाणी व अवघ्या 10 रुपयात नागरिकांना 18 लिटर शुद्ध पाणी दिले जाणार आहे। ग्रामपंचायतीने 200 एटीएम कार्ड तयार केले आहेत। यात 100 रुपये पासून ते 1000 रुपये पर्यंतचे रिचार्ज असलेले कार्ड तयार केले आहे। या एटीएम कार्डचा नागरिक कधीही हवे तेव्हा शुद्ध पाणी देणार आहेत। या जलशुद्धीकरण लोकार्पण दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शोभाताई कवडे यांच्या हस्ते नागरिकांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले। यावेळी बहुसंख्य नागरिकांनी एटीएम कार्ड घेतले असल्याची माहिती सरपंच संगीता बागुल व उपसरपंच अलका कवडे, ग्रामसेवक युवराज निकम यांनी दिली। यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शोभाताई कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे, सरपंच संगीता बागुल, उपसरपंच अलका कवडे, ग्रामपंचायत सदस्य नारायण कवडे, शांताराम काका कवडे, सुनील कवडे, रावसाहेब बागुल, ग्रामपंचायत सदस्य जन्याबाई कवडे, वैशाली कवडे, सुनीता देवकर, पल्लवी घोडके, अंगणवाडी सेविका सुशीला कवडे, पोलीस पाटील वाल्मिक बोराडे, सागर बागुल, माजी सरपंच भाऊसाहेब कवडे, शांताराम पाटील, सांगदेव देवकर, मोहनराव कवडे, प्रभाकर कवडे, रवींद्र कवडे, अशोक कदम, दिलीप कवडे, सुखदेव कवडे, संजय फणसे, राजेंद्र कवडे, अतुल कवडे, संदीप कवडे, प्रमोद घोडके, विकास कवडे, ज्ञानदेव कवडे, बाळासाहेब कवडे, शिवदास कवडे, अशोक फणसे, ओंकार कवडे, अनिल देवकर, बाप पवार, संजय लासुरे, अशोक पवार, ईश्वर फणसे, रवी देवकर, अर्जुन देवकर, बापू बागुल, रघुनाथ बागुल आदी उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।